आईच्या हाताचं जेवण आणि त्या प्रेमाचा सुगंध अजूनही मनात खरंच दरवळतो आणि जेवणानंतर गोड शेवट म्हणजेच आपला हा गुलाबजामुन. आज त्या जुन्या स्वादाची आठवण तर नक्कीच जागी होणारच आहे आणि हातात आलं ते म्हणजे आपलं चितळे गुलाबजामुन. घट्ट रसात बुडलेला नरम गोळा आणि जिभेवर पडताच आनंदाचा हा स्फोट. चला तर मग ॲक्च्युली आपल्याला रेसिपी बघू आणि मग नंतर आपण हा गोड पदार्थ मला तरी वाटतं नाही आहे, कारण प्रत्येक घराची परंपरा आहे आणि प्रत्येक घासात प्रेम आणि प्रत्येक सुगंधात आपली ही आठवण आहे. तर ह्यासाठी जे काही मी पॅकेट घेतलेलं होतं त्या पॅकेटच्या पाठीमागे ना की सगळी रेसिपी दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने केलं ना की व्यवस्थित आणि खूप छान पद्धतीने होतो. 120 मिली पाणी घालून आणि दूधसुद्धा घालू शकतो आपण. तर छान मळून घ्यायचं आहे आणि मळल्यानंतरनं छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. आता ह्याचसोबत मला श्रीषासुद्धा हेल्प करते, त्यामुळे गोळे पटकन होत आहेत. छान तळून घ्यायचं आहे मिडियम आचेवरती आणि तळल्यावरती आपल्याला ते साखरेच्या पाकात घालायचं आहे. 600 ग्रॅम साखर घ्यायचं आहे आणि तेवढंच पाणी घालायचं आहे. जर पातेल्यात मोजून जरी घेतला तर तेवढंच पाणी घालून आपल्याला एक उकळी आणून द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये गुलाबजामुन टाकायचं आहे. ही अशी छान आपली मस्त गोड पदार्थ तयार.